तुमचा पहिला प्रश्न आहे, असा कोणता प्राणी आहे जो कधीही मरत नाही? तुमचे ऑप्शन आहेत ए कासव, बी शार्क, सी जेलीफिश, डी स्टारफिश. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी जेलीफिश. तुमचा दुसरा प्रश्न आहे, वेरूळ येथील कैलास मंदिर कोणी बांधले? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए समुद्रगुप्त, बी कृष्ण पहिला, सी चंद्रगुप्त मौर्य, डी अशोक. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कृष्ण पहिला. तुमचा तिसरा प्रश्न आहे, जहांगीरने कोणत्या शीख गुरूची हत्या केली? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए गुरु नानक देव, बी गुरु अर्जुन देव, सी गुरु तेग बहादूर, डी गुरु गोविंद सिंग. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी गुरु अर्जुन देव. तुमचा चौथा प्रश्न आहे, भारतात पहिली प्रादेशिक ग्रामीण बँक केव्हा स्थापन झाली? तुमचे ऑप्शन आहेत ए 1969, बी 1972, सी 1975, डी 1980. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 1975. तुमचा पाचवा प्रश्न आहे, कबड्डीच्या खेळात किती खेळाडू असतात? तुमचे ऑप्शन आहेत ए 8 खेळाडू, बी 7 खेळाडू, सी 12 खेळाडू, डी 10 खेळाडू. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 7 खेळाडू. तुमचा 6वा प्रश्न आहे, दांडी मोर्चाचे नेतृत्व कोणी केले? तुमचे ऑप्शन आहेत ए भगतसिंग, बी सुभाषचंद्र बोस, सी महात्मा गांधी, डी जवाहरलाल नेहरू. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी महात्मा गांधी. तुमचा 7वा प्रश्न आहे, कादंबरीची रचना कोणी केली? तुमचे ऑप्शन आहेत ए कालिदास, बी बाणभट्ट, सी भास, डी जयदेव. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी बाणभट्ट. तुमचा 8वा प्रश्न आहे, कोणत्या देशाच्या सीमा सर्वाधिक देशांना लागून आहेत? तुमचे ऑप्शन आहेत ए भारत, बी चीन, सी जर्मनी, डी ब्राझील. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी चीन. तुमचा 9वा प्रश्न आहे, फ्लाइंग फेरी म्हणून कोणती महिला खेळाडू ओळखली जाते? तुमचे ऑप्शन आहेत ए सानिया मिर्झा, बी पी.टी. उषा, सी मीराबाई चानू, डी हिमा दास. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पी.टी. उषा. तुमचा 10वा प्रश्न आहे, फळांची राणी कोणाला म्हटले जाते? तुमचे ऑप्शन आहेत ए आंबा, बी संत्रा, सी लिची, डी केळी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी लिची. हा प्रश्न तुमच्यासाठी, लाल झेंडा कशाचे प्रतीक आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए प्रेम, बी शांतता, सी क्रांती किंवा धोका, डी सुरक्षा. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनची बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.